करणार नाही। पण वरून चालू करत असताना 6 लाखाची पाटी ही सूरजदादांच्या गळ्यात ही पुढाकार त्यांनी दिली। प्रामाणिकपणे त्यांचं मत मांडलं की 6,000साठी कॅपेबल हा मला सूरजदादा वाटतो। सूरजदादा जेव्हा मी पहिल्या आठवड्यात भलेही सुरुवात मी केली असेल डीपी दादाला नॉमिनेट केलं, कारण मला माहित होतं तेव्हा सूरजला सेफ करणं लय गरजेचं होतं। सूरजला सेफ नसतं केलं पहिल्या आठवड्यात अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे सूरजचा गेम दिसत नव्हता। सूरज आणि तुम्ही एकाच जिल्ह्यातला एकाच तालुक्यातला म्हणलं तरी काही हरकत नाही, दोघं पण चव्हाण। मग प्रेक्षकांना असं दिसलं की तुम्ही त्यांना सपोर्ट करत नव्हता घराच्या आत। ऍक्च्युली आता तसं बघायला गेलं ना तर सूरजची माझी ओळख आधीपासून आहे। सूरज आणि तुम्ही एकाच जिल्ह्यातला एकाच तालुक्यातला म्हणलं तरी काही हरकत नाही, दोघं पण चव्हाण। मग प्रेक्षकांना असं दिसलं की तुम्ही त्यांना सपोर्ट करत नव्हता घराच्या आत। ऍक्च्युली आता तसं बघायला गेलं ना तर सूरजची माझी ओळख आधीपासून आहे। म्हणजे असं काही नाही की तिथे गेल्यानंतर त्याची माझी ओळख झाली किंवा तो मला तिथे गेल्यावरती ओळखायला लागला, असं काही नाही। आम्ही आधीपासून एकमेकांना ओळखतो आणि लोकांना हे पण आयडिया नाहीये की बाबा त्यांना दिसतं तेवढंच किंवा जेवढे भांडणं झाले तेवढंच दिसतं। तर आतमध्ये असताना सूरजचं माझं बॉन्डिंग खरंच खूप चांगलं होतं। म्हणजे सूरज ज्यावेळेस बाहेर येईल किंवा ज्यावेळेस तो जिंकून येईल त्यावेळेस तुम्ही त्याला डायरेक्टली विचारू शकता की बाबा वैभव सोबत तुझं भांडण होतं का फक्त किंवा काय, तर तोही क्लिअरली स्पष्टपणे सांगेल की बाबा काय होतं काय नव्हतं। तर मी आता त्याचा भरपूर गाजावाजा आहे किंवा त्याला भरपूर फेम भेटते म्हणून त्याचं कौतुक करतोय असं नाहीये। कारण लोकांचा असा गैरसमज झाला आता की बाबा त्याला सपोर्ट करतोय तो आत्ता बाहेर आल्यावरती, अरे आतमध्ये पण भरपूर वेळा सपोर्ट केलंय। सगळ्यात फर्स्ट नॉमिनेशनला त्याला मी नॉमिनेट केलं होतं फक्त ज्यावेळेस निकष असा होता की बाबा ज्याला गेम अजिबात कळत नाहीये, ज्याला स्वतः डिसिजन घेता येत नाही, तर त्या निकषावरती मी त्याला नॉमिनेट केलं होतं एकदम स्टार्टिंगला। मोस्ट ऑफ द कंटेस्टंट त्यालाच नॉमिनेट केले। पण तुम्ही एक बघा की त्याच्यानंतर मी जेवढे आठवडे राहिलो त्याला एकदा सुद्धा नॉमिनेट केलं नाही मी। हे पण लोकांनी बघितलं पाहिजे का नाही नॉमिनेट केलं। माझ्याकडे ऑप्शन्स होते ना बाबा करायला किंवा सूरज विके सूरजची माझी भांडणं आहेत करा नॉमिनेट त्याला, तर मी एकदा पण नॉमिनेट नाही केलं का, कारण मला माहिती आहे सपोर्ट कधी करायचा कसा करायचा, त्याला बाहेर काढायचं नाही हा माझा सगळ्यात मोठा सपोर्ट आहे त्याला। जर त्याला बाहेर काढायचं असतं तर मी पण बाकीच्यांसारखं समोर गोड गोड बोललो असतो आणि ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस त्याला नॉमिनेट केलं असतं। पण तसं मी न करता बाबा ज्यावेळेस माझं वादावाद झाले त्यांनी पण भरपूर काय काय बोललेलं आहे मला, असं नाही की फक्त मीच बोललोय त्याला। काही गोष्टी कट होतात किंवा काही गोष्टी दाखवल्या जात नाहीत। आता 24 तास असतात त्यातला 1 तास दिसतो फक्त, पण अरे आमची मैत्री पण आहे, आम्ही किती जास्त एकमेकांसोबत गप्पा मारल्यात काय माहित नाही, आमच्या गावाकडच्या गप्पा आहेत, आम्ही एक विहिरीत पोहायला जायचं वगैरे सगळ्या गोष्टी, आमच्या रानात वाशाड बनवायचं वगैरे, या सगळ्या गोष्टी माहीतच नाहीत लोकांना, कारण की ते तेवढं एंटरटेनिंग लोकांसाठी नाहीये ते, त्याच्यामुळे ते दाखवलं गेलं नाही। फक्त एका तासात जेवढं त्यांना बाबा 2 भांडणं दाखवले 3 भांडणं दाखवले आणि मग बाकीच्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या जर लपवून ठेवत असतील ते, तर मला असं वाटत नाही की तसं कुठं आहे की बाबा मी त्याला सपोर्ट करत नाही। आतमध्ये पण भरपूर सपोर्ट केलंय, फक्त एवढंच होतं की ग्रुप वेगळे वेगळे होते आणि मी कितीही सपोर्ट करायचा प्रयत्न केला तरी काही जण त्याला सांगणारे होते की त्याच्या नको नादी लागू म्हणून, तर तो ऐकतो सगळ्यांचं। तर त्याच्यामुळे तो थोडंसं मला असं वाटायचं की यार मी जर परत त्याला गोड बोलायला गेलो आणि त्यांनी दुसऱ्या कोणीतरी सांगितलं की वैभवच्या जवळ जाऊ नको, वैभव बरोबर नीट म्हणजे नाही का जास्त बोलू नको, तो तुला मॅनिप्युलेट करेल गावाकडचं करून, असं जर गोष्टी त्याला सांगण्यात आल्या तर ते अजून वेगळं काहीतरी होईल म्हणून मी त्याच्यावर जास्त बोललो नाही, एवढंच फक्त। कारण की गरजेचं नाहीये की बाबा त्याच्याबरोबर मैत्री अशीच निभाव किंवा गोड गोड बोलून, फक्त अशी पण मैत्री निभावता येते की बाबा त्याला नॉमिनेट नाही करायचं, त्याला बाबा जेवढा सपोर्ट करता येईल तेवढा सपोर्ट करायचा। ज्यावेळेस कॅप्टन्सी येईल किंवा ज्यावेळेस गोष्टी अशा होतील की बाबा त्याला खरंच वरती पुश करायची गरज आहे, तर त्यावेळेस मी केलेलंच आहे, करायचं तेवढं केलंय मी त्यासाठी। डीपींचं असं म्हणणं होतं की तुम्ही त्यांना दिलेला शब्द पाळला नाही, तुम्ही पुढारी असून देखील तुमच्या शब्दावर पलटला, त्याबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? नक्कीच प्रेक्षकांना सांगण्यापेक्षा अख्ख्या प्रेक्षकांनाही माझी बाजू माहिती आहे आणि त्यांना बाजू पटलेली बी आहे का। जेव्हा मी पहिल्या आठवड्यात भलेही सुरुवात मी केली असेल डीपी दादाला नॉमिनेट केलं, कारण मला माहित होतं तेव्हा सूरजला सेफ करणं लय गरजेचं होतं। सूरजला सेफ नसतं केलं पहिल्या आठवड्यात अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे सूरजचा गेम दिसत नव्हता। बिग बॉसने सूरजला 3 टाकी दिली ते सूरज तुम्ही बोलत नाहीत आणि अख्खं घर माझ्या विरोधात उभं राहिलं होतं की सूरजला नॉमिनेट करा, तरी मी सूरजला नॉमिनेट नाही केलं, कारण मला तेव्हा विश्वास होता
डीपी दादा जाऊ शकत नाहीत आणि म्हणून मला डीपी दादाला नॉमिनेट करावं लागेल. आणि त्यानंतर बरे माझे रिझन चुकले असतील, काही चुकलं असेल ठीक आहे, पण तेव्हा मी सूरजला वाचवलं. सूरज वाचणं जास्त गरजेचं होता. आणि नंतर मी डीपी दादाला जाऊन सुद्धा सॉरी म्हणलं. डीपी दादा माझा निर्णय चुकला, मी माफी मागतो. तर डीपी दादानी मला एक विधान केलं, घनश्याम चुकला, तुला माफ करतो, तुला मी कधी अडचणीत येऊन देणार नाही. जोपर्यंत मी घरात आहे तोपर्यंत तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. हा डीपी दादांचा पहिल्या आठवड्यातला शब्द होता. मग डीपी दादा आता बरे मी लहान आहे, मी त्यांची माफी मागितली, विषय तिथंच क्लोज झाला, विषय संपला होता. संपल्याच्या नंतर डीपी दादा जर माझ्यापेक्षा वयाने मोठे अनुभव मोठे तर कॅश कार्डचे बोर्ड गळ्यात टाकायचे होते व कुठल्या सदस्याला किती कॅश मिळणार ते डिसाईड होणार होतं. जिथं अभिजित दादा म्हणत होते डीपींना फक्त 40,000 रुपये मिळावे, तिथे डीपींनी तो सगळा प्रसंग कशा पद्धतीने हँडल केला त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? मी म्हणेल की त्यांनी काय केलं, विचारलं की ह्या 40,000साठी मी योग्य आहे असं कुणाकुणाला वाटतंय. तिथं कुणाचेच हात वरती आले नाहीत. त्यांनी तिथं दाखवून दिलं की मी 40,000चा हकदार नाही पडत आहे, तुम्ही बहुमत द्या, मी त्या बहुमताला प्रामाणिकपणे एक्सेप्ट करतो, तुमच्या बहुमताला मी आदरच करतो त्याचा. मग त्या बहुमतामध्ये फक्त एकटे असले तरी 40,000 त्यांना नाही तर 1,00,000ची पाटी ही त्यांनी एक्सेप्ट केली. जे आहे ते त्यांनी बहुमत हे एक्सेप्ट केलं. पण त्यापुढे त्यांनी म्हटलं की वरून आपण चालू करूया, खालून चालू करायला नको, कुणाच्या भावना प्रत्येकाच्या दुखावणार आहेत. 40,000साठी कुणीही हे करणार नाही. पण वरून चालू करत असताना 6,00,000ची पाटी ही सूरजदादांच्या गळ्यात ही पुढाकार त्यांनी घेऊन त्यांनी दिली. प्रामाणिकपणे त्यांचं मत मांडलं की 6,000साठी कॅपेबल हा मला सूरजदादा वाटतो. सूरजदादा 6,00,000साठी. मग ती 6,00,000ची पाटी त्यांनी त्यांच्या गळ्यात, मग त्यांचं ऐकून मग बाकीच्यांनी होकार दिला. आणि हे मी ठामपणे सांगेन की पुढाकार हा 6,00,000ची पाटी त्यांच्या गळ्यामध्ये देण्यासाठी हा त्यांचा होता. मग तिथं अभिजित दादा म्हणाले की याच्यासाठी मी पण कॅपेबल आहे असं म्हणाले, पण नाही, बहुमत हे तिथं ग्राह्य धरलं गेलं आणि त्यांना नक्कीच प्रामाणिकपणे त्यांनी त्यांचं मत मांडलं आणि कुठेतरी ते पुढाकार घेतले आणि ते 6,00,000ची पाटी ही त्यांच्या पैसे देखील अशा व्यक्तीकडे पोहोचले ज्याला त्याची खरंच जास्त गरज आहे. नक्की.